नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त झटपट बनवून तयार होणारा प्रोटीन रिच असा नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत। अतिशय सुंदर होतो, झटपट बनवून तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडेल याची 100% खात्री आहे। रंग टेक्स्चर बघू शकाल, काय सुरेख आलेला आहे। अतिशय सुंदर आहे, झटपट रेसिपी आहे। जरूर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही करून बघा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। तर इथे साधारण अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ साधारण मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। जर तुम्हाला 4 ते 5 तास भिजत घालायची नसेल, कमी वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास ह्या दोन्ही डाळी तुम्ही भिजत घातल्या तरी सुद्धा चालणार आहे। आता या डाळींमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि बघू शकाल डाळी छान अशा मोडेपर्यंत व्यवस्थित भिजलेल्या आहेत। मस्त। आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या संपूर्ण डाळी आपल्याला दोन्ही पण डाळी यामध्ये घालून घ्यायच्यात। तर मुगाची डाळ सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात घातली, त्यानंतर ही मसुरीची डाळ सुद्धा आपल्याला याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या, छोटासा आल्याचा तुकडा घालायचा। त्यानंतर एक हिरवी मिरची यामध्ये मी तोडून यामध्ये घालतीये। तुम्ही तिखटाप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्ती करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडं पाणी घालून व्यवस्थित सरसरीत असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर बघू शकाल एकदम फाईन असं हे मिक्सरला दळून घेतलं आणि एक छान असं सरसरीत बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे। ठीक आहे। आता मिक्सरच्या भांड्याला सुद्धा जे चिकटलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि हे सुद्धा यामध्ये घालून घेऊयात। तर मस्त व्यवस्थित असं सरसरीत बॅटर बनवून झालं की अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा। छान अशी चटपटीत चव लागते। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बॅटरची असायला हवी। मस्त। तर गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला, यावरती तेल घालून घ्यायचं। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तेल पसरवून घेतलं की हे बॅटर बुडापासून हलवून घ्यायचं आणि साधारण 1 ते 2 पळी हे बॅटर आपल्याला ह्या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर यामध्ये घालून घेतलं। आता हे बॅटर व्यवस्थित अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। हे बघा मस्त अशा पद्धतीने तुम्ही ह्याचे अगदी पातळ पातळ डोसे सुद्धा ह्याचे करू शकता। आता हे व्यवस्थित पसरवून झालं की यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा मी घालतीये। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यावरती घालतीये। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून ते सुटून येऊ नये। आता इथे मॅगी मसाला मॅजिकचं मी एक पॅकेट घेतलंय किंवा सॅशे घेतलंय। यामधला हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला यावरती भुरभुरवून घ्यायचा। अतिशय चवीला सुंदर लागतं हा मसाला जेव्हा आपण यावरती घालतो, किंवा याऐवजी तुम्ही पेरी पेरी मसाला घातला तरी सुद्धा चालणार आहे। आता हा मसाला घालून झाला की यावरती थोडंसं मी पनीर खिसून घालतीये। तुम्ही याऐवजी चीजचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे। आता एक साईड व्यवस्थित खालतून भाजून घेऊयात। काय सुंदर आणि टेम्पटिंग हा नाश्ता दिसतोय बघू शकाल। थोडंसं कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। आता एक साईड भाजून झाली, मीडियम आचेवरती भाजायचं की पलटवून घ्यायचं। तर बघू शकाल काय सुंदर दिसतोय हा नाश्ता। वा, दोन्ही साईड छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे काढून घ्यायचं जेणेकरून ते सॉगी होणार नाही। मस्त। तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुंदर आलेलं आहे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। जरूर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही करून बघा। लहान मुलांना सुद्धा अगदीच हा नाश्ता तुम्ही देऊ शकता। प्रोटीन रिच आहे। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।